नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. वास्तवमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण खूप चांगल्या विषयावर बोलणार आहोत, जो की काल रात्रीपासून चालूच आहे. कंटिन्यू रील्स, इंस्टाग्राम, यूट्यूब इकडे तिकडे सगळे भुगतायत. भिकारीस्तानचे लोक आणि एक भिकारी त्यांच्यातला आपली ट्रॉफी घेऊन देखील गेला. तर या सर्वावर आपण बोलणार आहोत. तिलक, शुभमन, एकच वादा, सूर्यादादा आणि संजू, अभिषेक, जसप्रीत सगळ्यांबद्दल, इव्हन तो सगळ्या मॅचबद्दल आपण बोलणार आहोत. या सगळ्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जो कोणी असेल ना कालच्या मॅचमध्ये, तो म्हणजे टिळक. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त प्रेशर हँडलिंग. काल सकाळीच मी जतीन भाऊची व्हिडिओ बघितली होती आणि ते त्यामध्ये म्हणाले की मोठा प्लेयर नाही कोणी टीममध्ये. मोठा प्लेयर यासाठी की याआधी ज्या आपण प्रेशरवाल्या मॅचेस झाल्या त्यामध्ये विराट, रोहित, बुमराह तर आहेच, हार्दिक पण आहे, पण मोठे प्लेयर अजून काही वर्षांपूर्वी MSD चालले गेले. तर मोठा प्लेयर राहिला ना, प्रेशर गेम मॅनेज करणं हे त्यांच्या हातात असतं आणि इथे थोडा अनुभव कमी होता. आपला भाऊ अभिषेक तर चालू होता, येताच दे 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 दे, पण थोडासा विषय असतो जो की मला डाऊट होता. जसं मला हे समजलं की भिकारीस्तान फायनलला आली त्या दिवशी मला डाऊट होता की हे 2017चं चॅम्पियन ट्रॉफीचं मॅटर तर रिपीट नाही होणार ना, पण तसं होणार नाही एवढा आत्मविश्वासही होता. फक्त एक डाऊट होता की अभिषेक जातो, आऊट होतो असं मला वाटत होतं आणि तसंच झालं. काय नाव होतं यार त्याचं, तो भिकारी, त्याने स्टोरी टाकलेली XYZ कुत्रा, नको कुत्रा पण नको, होता तो एक, काय नाव होतं यार, फाईम काहीतरी असेल. फाईम त्यांनी बॉलिंग केली, स्लोअर बॉल चालू होते एकदम त्यांचे, एकदम फास्ट बॉलिंगचं एकदम बोथट करून टाकली त्यांनी. म्हणजे जे त्या गोष्टीसाठी ओळखलं जायचे तीच नाही राहिली, एकदम बोथटपणे बॉलिंग चालू होती. त्याच्यामध्ये त्याने अभिषेकला बॉल टाकला, अभिषेककडून शॉट असा थोडा चेक झाल्यासारखा झाला आणि अभिषेकने सर्कलच्या मध्येच कॅच दिला. पहिली विकेट पडली. सगळ्यांच्या अपेक्षा होत्या की शुभमन थांबेल, विराटसारखा असं तसं टुकू खेळेल, मॅच काढेल, हे ते. त्याने प्रयत्न देखील केले, पण परत सांगतो मी माझ्या याच्यानुसार की आता जे इंडियन मॅनेजमेंट असं सॅग्रिगेट करतं टीम फॉर्मॅटप्रमाणे, जसं की पहिले इंग्लंड करत आली की वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये त्यांची वेगवेगळी टीम येते, तसंच आपल्या याच्यात झालं की एका हाताच्या बोटावर मोजण्या इतके प्लेयर असतात जे तिघं फॉर्मॅटच्या टीममध्ये कंटिन्यू असतात. की आपल्याकडे बुमराह आहे, हार्दिक पण टेस्टमध्ये असतो कधी कधी, आणि आपल्याकडे कोण आहे 3मध्ये अजून, यांनी शुभमनला चालवण्याचा प्रयत्न केला. पण मी म्हणतो की तो वन डे आणि टेस्टचा प्लेयर आहे, T20साठी त्याने अजून तयारी करेल. हे यासाठी बोललो, प्लेयरच्या बाबतीत माझं काहीच म्हणणं नाही. पण एक 2-3 महिन्यापूर्वी यांनी एक सिरीज खेळली होती दक्षिण आफ्रिकेविरुद्ध. त्याच्यामध्ये संजू भाऊची ओपनिंग फिक्स झाली, ज्याने बिचाऱ्याने खूप सारे दिवस कष्ट घेतले, की म्हणजे कष्ट नाही, तो थांबला होता, पेशन्स होते, कधीतरी माझी जागा आहे. सेमच झालं तसं. रोहित भाऊनी, विराट भाऊनी रिटायरमेंट घेतली, सूर्याची जागा 3 नंबर, तिलक 4 नंबर आणि संजू आणि अभिषेक ओपनिंग करत होते. याच्यामध्ये लाडोबाला यांना मध्ये घुसवायचा, त्यांनी घुसवला, व्हाईस कॅप्टन केलं, सगळी चांगली गोष्ट. पण मला पर्सनली माझं मत आहे की नको होतं. जिथं संजू ओपनिंग आणि खाली तिलक, त्याच्यानंतर आपलं शिवम किंवा रिंकू टाका, तुम्ही काही करा खाली, शिवम, रिंकू, हार्दिक, अक्षर, खूप झाले. असं एकदम प्रॉपर चालू होतं ना, मग त्याच्यात तुम्ही घुसवलं, ठीक आहे, जाऊ द्या. पण त्यांनी टुकूच्या हे करायला पाहिजे. म्हणजे काल होतं ना प्रेशर गेम, की विराट भाऊसारखी इनिंग कोणीतरी खेळावा आणि मॅच काढावी. सेम सिच्युएशन ती 30वर 4, 30वर 3 विकेट पडणं. हे भारताने पहिले सुद्धा म्हणजे भारताच्या टीमसोबत झाले, पण त्यावेळेला विराट भाऊ होते, आता नव्हते. असा तिलक आला ना, खोटं नाही सांगत, कालची जी मॅच पूर्ण विराट, जेव्हा स्लॉटमध्ये बॉल आला का तो बाहेर, जेव्हा स्लॉटमध्ये बॉल आला तो बाहेर. असं चालत असताना टिळकने हळूहळू मॅच नेली. आणि संजू सॅमसंगची इनिंग आपण विचार करतोय की थोडीशी हे झाली ते झाली, बेस्ट इनिंग होती.
जी 50 रनाची पार्टनरशिप झाली आणि त्याच्याने ती मॅच पुढे सरकली. मी त्या इनिंगला एकदम 100पैकी 100 मार्क देतो. तिलकसाठी 100पैकी 200 आणि शिवम दुबेसाठी 100पैकी 300. कारण की तुम्हाला वाटत असेल की काही मजा नाही, भाईने हार्दिकच्या अनुपस्थितीमध्ये ओव्हर्स टाकल्या, जे 3 ओव्हर तर त्याने एकदम 0 बजेटमध्ये काढल्या. 1 ओव्हर तिलकने टाकली, तिकडं पण बॉलिंग पण केली भाऊनी काल, आणि त्या 4 ओव्हर हार्दिक भाऊचा कोटा त्यांनी कंप्लीट केला. याच्यामध्ये चालू असं होतं, मग त्याच्यामध्ये त्यांनी बॅटिंगला पाठवलं शिवम दुबेजी आले. दुबेजीचा अलग स्ट्रीक चालू आहे, स्नॅपचॅटची स्ट्रीक नाही, ही मॅचांची स्ट्रीक आहे जी एकदम 32-0 चालू आहे. म्हणजे ते जे मॅचमध्ये खेळतात ती मॅच इंडिया विन असं चालू असताना दुबेजी आले. त्यांनी स्पिनरचे तर एकदम ते कर्दन काळे, जसा त्यांना भेटला बॉल बाहेर, दुसऱ्या तिसऱ्या स्टँडमध्ये बॉल दिसतच नव्हता, एकदम मस्त खेळत होते. त्या स्पीडमध्ये आले, मग आपले म्हणजे आऊट नव्हता व्हायला पाहिजे, तो पण बॉल जवळजवळ 6च होता. शाहीनने बाउंड्रीवर कॅच घेतली, शिवम बाहेर गेला आणि माझी अशी इच्छा होती की दोघांनी मॅच संपवावी, विनिंग रन खेळावे आणि बाहेर निघावे. पण इकडं अलगच ट्विस्ट चालू होता, जो मॅचच्या नंतर रिव्हील झाला. रिंकू भाऊने 3-4 दिवसापूर्वी लिहून ठेवलं होतं की विनिंग शॉट मी खेळणार. जो भाई पहिल्या 6 मॅचांमध्ये नाही, स्टँड बाय नव्हता, 15मध्ये होता, पण जी 11ची टीम असते त्याच्यामध्ये तो खेळत नव्हता. त्याने असं मॅनिफेस्ट केलेलं की एशिया कपच्या फायनलचा विनिंग शॉट मी खेळणार, आणि तसंच झालं. हार्दिक भाऊची इंजुरी झाली, रिंकू येईन, शेवटच्या शेवटपर्यंत मॅच गेली. शिवम दुबे आऊट झाला, रिंकू आला, तिलकने 1 रन काढून दिला आणि रिंकूनी चौका. त्याच्या स्टाईलमध्ये मॅच फिनिश केली आणि जो पळत सुटले कापी, एकदम पळत सुटले एकदम जोरात. आणि पाकिस्तानचे 3 कॅप्टन त्यांच्याकडे असे बघत होते. 3 कॅप्टन म्हणजे एक माणूस 3 नाव, सलमान, अली आणि आगा. तर ते त्यांच्या मागे त्यांच्याकडे बघत होते. तिलक एकदम जोशात दिल बिल काढत होता. खूप मस्त वाटलं, एवढा प्रेशर गेममध्ये आपला नवीन खेळाडू असा चमकला, मजा आली एकदम. त्याच्यानंतर सगळ्यात मॅच नंतर भारी वाटलं मला ते अर्शदीप भाईचं चालू होतं कॉन्टेंट देणं, मीम बनवणं. अब्रारला ब्रार केलं, एकदम उडवला बार लावून. तर खूप मस्त, एकदम पॉवर पॅक एंटरटेनमेंट, जबरदस्त मजा आली. आणि सगळ्यात भारी वाटलं की प्रेस कॉन्फरन्समध्ये सूर्या भाऊने डिक्लेअर केलं की मी माझे सगळी मॅच फीज, एवढ्या सगळ्या 7 मॅचांची ती आपल्या पहलगाम हल्ल्याच्या विक्टिम्सना आणि आर्म फोर्सला डोनेट करतो. खूप छान गोष्ट केली सूर्या दादा तुम्ही, त्याबद्दल तुमचे अभिनंदन, आभार, जे काय असेल ते माझ्याकडून. आणि अजून एक तुम्ही गोष्ट केली, ती म्हणजे तुम्ही ट्रॉफी घ्यायला गेले नाही. तुम्ही अडून होते तुमच्या गोष्ट, जी की तुम्ही पहिलेही क्लिअर केलं होतं त्यांना की आम्ही या कुत्र्याच्या हातून, सॉरी कुत्रा का म्हणतोय मी तुला, कुत्रा का म्हणतोय हे पण मी तुम्हाला सांगतो की आम्ही या माणसाच्या हातून ट्रॉफी घेणार नाही. काय नाव होतं त्याचं, नकली, मोहसिन नकली. त्या नकलीच्या हातून ट्रॉफी घेणार नाही आम्ही. पण काय करता, मग आपले प्लेयर उभे होते, तो पोडियमवरून उभा भिकाऱ्यासारखा की मी देणार तुम्हाला, मी देणार. पण आम्हाला नको आहे, ऑलरेडी तुम्ही भिकारी, तुम्ही काय आम्हाला देणार. त्या पद्धतीने त्याला पहिलेच सांगितलं, पण तो अडून होता की नाही मीच देणार. 10 मिनटं झाले उभा होता. म्हणजे कुत्र्यावर याच्यासाठी बोललो की आपण एखाद्याला कुत्र्या भाकर टाकतोय आणि त्याला हाड म्हटलं तर तो जातो तरी. हा इतका याने स्वाभिमान याचा घालवून दिला, इतका विकला की तिथं जागेवर उभं राहून सुद्धा याला काही सुचना की काय करू, मी जाऊ काय, मीच देणार ट्रॉफी. ठीक आहे, थोड्या वेळाने भिकारी गेला तिथून, पण एक ACCचा ऑफिशियल आलं कोणीतरी, ती ट्रॉफी घेतली आणि घेऊन गेला. आता ते कुठं घेऊन गेलं, हा भिकारी चोरून तर नाही घेऊन गेला असा प्रश्न पडलाय. मला तरी वाटतं तोच चोरून घेऊन गेलाय. पण त्याला सांगतो की तुझ्या बापाला इथं येऊन ती ट्रॉफी द्यावी लागेल, हे माझं वाक्य लिहून घ्या. कसं ना कसं तरी ट्रॉफी येणार, आपले मेडल्स येणार, आपल्या पोरांच्या गळ्यात पडणार. पण त्याच्या व्यतिरिक्त
जे सूर्याभाऊने स्टेटमेंट दिलं की 14 ट्रॉफी माझ्याकडे माझ्या ड्रेसिंग रूममध्ये, माझे 14 प्लेयर, मी म्हणजे त्यांना स्वतःला सोडून ते 14 प्लेयर त्यांनी सांगितले. आणि आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, अभिषेकने प्लेअर ऑफ द टुर्नामेंट घेतलं, तिलकने मॅन ऑफ द मॅच घेतली, कुलदीप भाऊनी राडा केला, खतरनाक विकेट्स काढल्या, जबरदस्त एकदम टुर्नामेंट झाला. आणि नकलीला नकलीची अवकात दाखवली की तुम्ही नकली आहे. आता तो विकारचं प्रधानमंत्र्यांच्या पोस्टवर येऊन कमेंट करतोय, त्याला काही लाज शरम की आम्ही युद्ध जिंकलो. अशाने यांची अवकात अशीच दाखवली. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सूर्यादादा, मुंबईमध्ये या, तुमचं खूप चांगल्या पद्धतीने स्वागत होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.